नमस्कार, मी अश्विनी किचन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला मग आपण बनवणार आहोत अयंगर बेकरी स्टाईल रवा केक. सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. या कपने तुम्हाला सर्व जिन्नस समप्रमाणात घ्यायचा आहे. वाटी किंवा ग्लासचं पण प्रमाणात तुम्ही सर्व जिन्नस घेऊन तुमचा केक तयार करू शकता आणि सर्व मेजरमेंट परफेक्ट असल्यावरच तुमचा केक परफेक्ट बनेल. चला मग आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला 2 कप रवा घ्यायचा आहे. तुम्ही जाड घ्या, बारीक घ्या. आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊया. अजून 1 कप रवा टाकायचा आपल्याला आणि याच कपने आपल्याला 1 कप साखर टाकायची आहे. तुम्हाला जसं गोड हवे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. याच कपने आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर घ्यायची आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. मिल्क पावडर टाकल्याने आपला केक माव्यासारखा होतो. हे आता आपण जिन्नस सर्व मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत. हे सर्व जिन्नस आपण मिक्सर मध्ये फिरून घेतलेले आहे. साखर बघा एकदम बारीक झालेली आहे. रोजचं खाण्याचं तेल आहे, पाऊण कप घेतलेलं आहे. त्याच कपने ते आपण हे जिन्नस मध्ये टाकून देऊया. याऐवजी तुम्ही साजूक तूप पण घेऊ शकता. त्याच कपाने आपण पाऊण कप दही घेतलेला आहे, ते आपण यात टाकून देऊया. पण 1 कप कोमट केलेलं दूध आपल्याला टाकायचं आहे. सर्व जिन्नस आपण एकत्र करूया. ते मिक्सर मध्ये फिरवून घेऊया. आपण फाईन पेस्ट आपण तयार केलेली आहे बघा. या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्ही वाटून घ्यायचं आहे. केकच्या बॅटर मध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजे केकची चव अजून वाढते. मीठ टाकलेलं आहे आपण. आता छान मिक्स करून घेऊया. रवा केकचं बॅटर तयार झालेलं आहे. आता याला आपण 15-20 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे रवा आपला चांगला फुलून येईल. केकचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही फक्त तेलानेच कोट करू शकता. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकूया. छान कोट करून घेऊया आपण भांड्याला. ज्या केकच्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत, छान कडाकडाने आपण तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघा, इथून बघूया आपण. रवा छान भिजलेला आहे बघा. रव्याने तेल आणि दूध चांगलं शोषून घेतलेलं आहे. हे बघा, घट्टसर झालेलं आहे. आता यामध्ये आपण दूध टाकून हे बॅटर आपण थोडं पातळ करून घेऊया. 2-3 चमचे मी दूध टाकलेलं आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी पण टाकू शकता. हे बघा, छान असं बॅटर आपण मस्त मिक्स करून घेऊया. 3-4 चमचे आपण दूध टाकून छान हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. रवा केकचं बॅटर आपलं रेडी आहे. आता यामध्ये आपल्याला रेग्युलर चमच्याने आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे. अर्धा चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. अर्धा चमचा आपल्याला इलायची पूड घ्यायची आहे. हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. केकच्या भांड्यामध्ये आपण ते बॅटर टाकून घेऊया. हे आपण छान टॅप करून घेऊया. चला आपण याला वाफ देऊन घेऊया. हे छान आपण 5-10 मिनिटांसाठी गरम करायला ठेवले होतं. चला आता याच्यामध्ये आपण हे स्टँड ठेवूया. त्याच्यावरती हे भांडं ठेवूया. 30-35 मिनिटं आपल्याला याला छान शिजून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण लावून घेऊया. 30-35 मिनिटं अजिबात आपल्याला हे झाकण काढायचं नाहीये. कमी फ्लेमवर आपल्याला हा केक तयार करून घ्यायचा आहे. 30 मिनिटं झालेले आहेत. आपण वरचं झाकण काढून घेतलेलं आहे. आता आपण बघूया केक आपला शिजलाय की नाही. चाकू आपला क्लिअर निघालेला आहे बघा.
चाकूला काहीच लागलेलं नाही आहे, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. केक थंड झालेला आहे. आपण आता साईडने आपण चाकूने मोकळं करून घेऊया. एका प्लेटमध्ये आपण केक काढून घेऊया. त्या बटर पेपरवरचं काढून घेऊया. आपला केक तयार झालेला आहे. तुम्ही बघा, स्पॉन्जी दाणेदार केक आपला रेडी आहे. काही कलर आलेला आहे केकला. स्पॉन्जी केक झालेला आहे, मस्त असा दाणेदार. केक थंड झालाय. आता आपण केक कट करू शकतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर अश्विनी किचन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.